फटाके वाजवून झालेले आहेत. सगळ्यांचं अतिशय मनापासून मी स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे फुबळ फुधूम धडाका. सगळीकडे दिवाळीचं वातावरण आहे, तेव्हा माझ्यातर्फे आणि आमच्या सगळ्या टीम तर्फे सर्व महाराष्ट्राला दीपावलीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. इथे जे हास्य फटाके बसलेले आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला न दमता न टेन्शन घेता नक्की हसवणार आहे, तेव्हा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या सगळ्या फटाक्यांचं. आजच्या भागाच्या सुरुवातीला तिथे येत आहेत एक आजोबा, ज्यांची परदेशात शिकणारी नात त्यांच्याकडे दिवाळी सेलिब्रेट करायला आली आहे. बघूयात मग नातीच्या नजरेतून ही आगळी वेगळी दिवाळी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात विजय पटवर्धन आणि नम्रता आवटे. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी तेरी. वा 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 वा, फारच मंगलमय वातावरण झालेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बरं का. वा, आणि या दिवाळीच्या आनंदात भर टाकायला माझी नात आली आहे हो अमेरिकेहून. आली माझ्या घरी ही दिवाळी, संस्कार संस्कार. रंगात न्हाऊन आली. आली माझ्या घरी ही दिवाळी, आजोबासोबत मी लाडू खाल्ली, नारंगी सोबत खाल्ली चकली. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. हो अगं सपना जरा गप ना. अगं काय चाललंय तुझं हे. आजू हॅपी दिवाळी. अरे असं अमेरिकेहून आली आहेस नाही का. तरी बंड्याला सांगितलं होतं अमेरिकेची बायको करू नको, पण माझं ऐकणार कोण. आजू तू बंड्या. अगं बंड्या म्हणजे कानफडत मारेल. बापाला बंड्या म्हणतेस. बंड्या म्हणजे श्रीकृष्ण तुझा बाप, त्याला मी बंड्या म्हणतो लाडानी, तू नाही म्हणायचंस बंड्या. आजू मला सांग, आपण दिवाळी सण केव्हा सुरू करायचा. सुरू करायचा कसला, आपण कोण सुरू करणार. अगं परंपरेने चालत आलेला सण आहे हा. तू आता म्हटली नाहीस का, आली माझ्या घरी ही दिवाळी. दिवाळी आली आहे, सुरू झाली आहे. आज काय आहे सांग बरं. आज वासू बारस. वासू नाही ग सपना, वसू वसू. आ नको वासू. आज काय करतात सांग बरं. आज काय करतात. हा, आज की नाही बैल असतात ना, बैल त्यांची पूजा करतात, त्यांना ओवाळणी देतात. सगळं वाक्यच चुकलंय तुझं. बैल नाही ग, बैल. एक बैल अनेक बैल. हेच चुकलं पहिलं. आणि इथे बैल नाहीच आहेत, इथं गाय गाय गाय. ओ गाय. हा. यु नो आजू, हा. आमच्या अमेरिकेत जे हँडसम पुरुष असतात ना, हा. त्यांना म्हणतात ओ नाईस गाय. अगं ए अमेरिका, तुला इंग्लिश मध्ये सांगितलं पाहिजे. COW. काव काव. काव काव कावळा करतो. हे हम्मा हम्मा करते. हम्मा हम्मा हम्मा. अगं गप्पस. कोण करतं हम्मा. गाय. हा गाय. तिला आणि ओवाळतात बर का, ओवाळतात. आजू काय? आपण कशाने एवढे कष्ट घ्यायचे. मग? गाय नाही तरी आपली मान सारखी फिरवतच असते. हा. ती तिचं काम कळेल, आपण फक्त हात असे ठेवायचे. गप्प बस ग. बर मला सांग उद्या काय आहे. आय हा. नो, उद्या आहे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी. यप. तू याच देशीची आहेस ना. काय बोलतेस नीट सांग, काय बोल. आय नो हा. धनयंत्रयोदशी. नाही. धनयंत्रयोदशी. नाही. Dance me, dance me. नाही. काहीतरी बडबड नकोस. धनत्रयोदशी म्हणतात. काय काय वेडगळे लोक त्याला धनत्रयोदशी असं म्हणतात, पण आपण नाही म्हणायचं. धनत्रयोदशी. हा, या दिवशी धन्वंतरीची पूजा करत असतात. Who is he? अरे म्हणजे देवांचा वैद्य, डॉक्टर ऑफ गॉड्स. Oh, डॉक्टर. हा. पण का. मला काय माहिती आता ते. मला माझ्या वडिलांनी सांगितलं, मी तुझ्या वडिलांना सांगितलं. आता तुझ्या वडिलांनी तुला सांगितलं नाही, ह्याच्यात माझा काय दोष. आजू काय? तुम्ही पण ना तसं नाही. मग? म्हणजे धन्वंतरीची पूजा का करतात. हा अगं म्हणजे आपली आरोग्य धनसंपदा चांगली राहावी म्हणून. धन संपदा. आरोग्य आरोग्य आरोग्य. आरोग्य तब्येत फाटी. जे फॅटकन दिन ना तुला. फॅटिंग हेल्थ हेल्थ.
हा ओके, ओके. आणि आता परवाच्या दिवशी काय असतं आय नो हा. परवा असते नारक चतुर्दशी Correct. नारक चतुर्दशीच्या दिवशी असं पाच उठायचं स्टीम बाथ घ्यायचा स्टीम बाथ नाही ग त्याला आमच्यात अभ्यंग स्नान असं म्हणतात तेच ते हा. असं स्टीम बाथ घ्यायचा हा. आणि देन काय करायचं माहितीये काय? हा. देन स्टीम बाथ नंतर हा. नरकाची पूजा करायची कोणी सांगितलं तुला हे आजू हा. आपलं काय ठरलंय काय? रोज रोज पूजा करायची ना हो. वासू बारसाच्या दिवशी गाईची पूजा नारक चतुर्दशीच्या दिवशी नरकाची पूजा भाजा अगं नरक चतुर्दशीला एक नरकासूर नावाचा एक आय गॉट इट काय? नरकासुराची पूजा करायची आता मुस्करात मारेल तुझ्या अभद्र बोलतेस काहीतरी अगं नरकासुराचा वध केला होता श्रीकृष्णाने त्या दिवशी ओ माय गॉड डॅडी यू लायर डॅडी नरकासुराचा वध केला डॅडी यू चीट ए ऐक 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 इथे उठणं घे आणि तुझा मेंदू जरा धुवून काढ तुझ्या बापाचा काय संबंध आहे इथे श्रीकृष्ण भगवान हो आय नो हा यांनी द्रोणाचार्य उचलला माय बॅड द्रोणागिरी अगं तो मारुती रायाने उचलला होता श्रीकृष्ण भगवानाने गोवर्धन उचलला होता वाय वेळ जात नव्हता म्हणून कशाला उगाच ब्लड प्रेशर वाढवतेस माझं लाड करून घ्यायला आली असता मग तशी वाग ना बाई जरा असं काय करतेस सगळं महाभारत सांगत बसू का म्हणजे ते सांगेपर्यंत होळीच येईल आणि तुला कळणे वाचून शिमगाच राहायचा होली हा. आय नो होली काय अहो तिने का ते गाणं ऐकलंय मी काय? होली रे होली पुरणाची पोली साहेबाच्या साहेबाच्या देशात मी मराठ मोली हे ठीक आहे आजू पण मला सांग ना नरकासुराला का अगं तो मारलं वाईट माणूस होता त्यांनी 16,000 बायकांना कैदेत ठेवलं होतं 16,000 इंग्लिश मध्ये सांगतो थांब कळतंय मला 16,000 लेडीजना जेलमध्ये टाकलं होतं ओ माय गॉड हा 16,000 हो मग श्रीकृष्णांनी त्या सगळ्यांना बाहेर काढलं आणि त्यांच्याशी लग्न केलं ओ हाऊ स्वीट हा मग पुढच्या दिवशी लक्ष्मीपूजन येस हा. आय नो आजी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काय करतात अमेरिका ना Yeah. लगेच कळणार तुला ते हा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गॉड समोर असे डॉलर ठेवायचे डॉलर येस देन चेकबुक ठेवायचं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ठेवायचे अँड गोल्ड ठेवायचं आणि त्याची पूजा करायची बरोबर आणि त्याच्या पुढच्या दिवशी काय येतं? त्याच्या पुढच्या दिवशी असतं गुड्डी पाडवा गुड्डी पाडवा येस यु नो गुड फ्रायडे हा. तसा हॅपी गुड्डी पाडवा मुस्करात मारीन गुढी नाही गुढी गुड गुढी कशी ढ मुलगी आहे तुझ्यातला डब्बे ढोले ढमाले अगं डुचके गुढी पाडवा गुढी पाडवा हा. गुढी पाडवा नीट बोल गाडवा ए! गुढी पाडवा गप्पा बस सगळी मेहनत पाण्यात आहे कारण हा गुढी पाडवा नसतो नुसता पाडवा असतो हा या दिवशी काय करतात आय नो हा. बायका आपल्या नवऱ्याने आवडतात आणि देन नवरा त्याबद्दल आपल्या बायकोला पेमेंट देतो आय नो आय व्हेरी वेल नो स्ट्रेचर आणा व्हॉट हॅपेंड आजू आवडतात काय ओवाळतात ते ओवाळतात आ. आणि नवरे पेमेंट देतात पेमेंट आहे का ओवाळणी म्हणतात त्याला ओवाळणी प्रेमाची मायेची भेट देतात भेट आपला संसार असाच सुखाने चालू राहावा म्हणून हाऊ रोमॅन्टिक हा. फॅन्टॅब्युलस यु नो आजू काय अजून एक गोष्ट हा. यु नो आता शेवटच्या दिवशी काय असतं काय असतं शेवटच्या दिवशी असते भाऊबीज जन्म सार्थकी लागला बाबा माझा बट यु नो आजू काय ते भाऊबीज शेवटच्या दिवशी का असतं का आपल्या फू मध्ये कसं भाऊस शेवटी असतं हा. तसं दिवाळीत भाऊबीज शेवटी असतं
चला म्हणजे दिवाळी म्हणजे काय हे तुला कळलेलं आहे. Yes, आता I do. तू हे लक्षात ठेव आणि तुला जर का मुलगी झाली तर तिला पण हे सगळं सांग. Yep. हा आता मला सांग तुझी मुलगी म्हणजे माझी कोण. पडती. हा पण अशा पणत्या जास्त लावायच्या नाहीत हा म्हणजे नाहीतर गरिबी येते आणि मग दिवाळीतली वेलंटी निघून जाते. मीन्स वॉच दिवाळीतली वेलंटी गेली तर काय होईल. दिवाळी. तुझ्या अकलेचं निघालंय ते दिवाळ. ओके ओके. चला चला आता स्वयंपाकघरात जाऊ. इतके दिवस नुसते वास घेतोय आता फराळाची टेस्ट पण घेऊया. चला. आज नाटी काय काय तू थापा मारतोयस ना. हा? मला माहितीये तू चोरून चोरून फळा खाल्लाय. गप्पस आजीने ऐकलं ना तर फराळाच्या आधी तिची बोलणी खावी लागतील मला. ए पण मला सांग तुझी मम्मा नेहमीप्रमाणे या दिवाळीला पण का नाही आली ग. मम्माने मिस केली ना दिवाळी. हा. मम्मा जर असती तर खूप मजा आली असती. हा. बट यु नो शी डझंट लाईक दिवाळी फेस्टिवल इंडियन फेस्टिवल. हा. दॅट्स वाय ती टूरला निघून गेली. ती म्हणाली की आजी आजोबा असेपर्यंत तुम्ही जा मग पुढच्या वर्षी कदाचित ते. बोल 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 बरोबर बोलतेस. पुढच्या वर्षी कदाचित आम्ही. अज्जू अज्जू आय सॉरी अज्जू. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. यु नो अज्जू आय लव्ह इंडिया. आय लव्ह दिवाळी फेस्टिवल. म्हणजे अमेरिकेत सुद्धा दिवाळी असते. खूप दिवे असतात. बट इंडियातल्या आकाश कंदिलाची मजा अमेरिकेत नसते. अमेरिकेत बर्गर्स पिझ्झा सँडविचेस मिळतात. बट इंडियातल्या लाडू करंज्या चकल्यांची जी गोडी असते ना अमेरिकेत नसते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अमेरिकेत माझे खूप सारे फ्रेंड्स आहेत. खूप सारे अंकल आंटीज आहेत. बट माझ्या इंडियातले जे आजी आजोबा आहेत ना त्यांचं जे माझ्यावर प्रेम आहे ते अमेरिकेत कोणीच देत नाही मला. खरंय अगं याच्याकरता तर आपली संस्कृती आहे आपले संस्कार आपली परंपरा आहे. अगं सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून तर आपण हे सण साजरे करत असतो ना. जर का सगळं कुटुंब असं सतत एकत्र राहिलं ना तर फक्त हे 4च दिवस काय वर्षातले 365 दिवस दिवाळी साजरी करता येईल आपल्याला. हो, आजू आजू आय हॅव एन आयडिया. काय काय. आपण एक काम करूयात. मी मम्मीला खूप कन्व्हिन्स करते की आपण इंडियात येऊयात कायमचं. नाही ग तुझी मम्मा नाही ऐकणार. भारतीय असली ना तरी अमेरिकन संस्कार आहेत तिच्यावरती. आजू यू डोंट वरी ना मी मम्मीला कन्व्हिन्स करीन. नक्की नक्की. खरं. पक्का. अरे मग काय सगळा आनंदच आनंद आहे. शुभ दीपावली. लख लख चंदेरी तेजाची प्यारी दुनिया जळाळती छोटी ज्योती. तर आज दिवाळी आहे त्यामुळे मला विचारायचं आता प्रत्येकाला की त्यांची दिवाळी कशी असते. म्हणजे काही गमतीदार किस्सा आठवतोय का दिवाळीतला. गमतीदार किस्साच रे. माझा सगळ्यात आवडतीचा सण हा दिवाळी आहे. आणि मला जे प्रेक्षक आपला कार्यक्रम बघतायत त्यांना सांगायचं की फटाके सावधानतेने वाजवा. लहान मुलांनी विशेषतः जेव्हा फटाके उडवायचे असतील तेव्हा आपले पालक आपले आई वडील आजी आजोबा कोणी असतील बरोबर तर त्यांना बरोबर घेऊन मगच फटाके उडवावं असं माझं सांगणं आहे. नम्रता आता महत्वाचा प्रश्न जो मला विचारायचा आहे जो यांना विचारायचा आहे की इतर दिवाळ्यांपेक्षा या वर्षीची दिवाळी जरा विशेष आहे तुझ्या आयुष्यात का. अरे काय या वर्षी आमची टीम जिंकली आहे. कुशल आणि आम्ही सगळ्यात जिंकलोय त्यामुळे आम्हाला ही दिवाळी माझ्यासाठी खूप महत्वाची आणि खूप आनंदाची. क्या बात आहे क्या बात आहे नम्रता. आज नाही तर उद्या ती गंमत तू आम्हाला सांगशीलच.